शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं बुधगाव बंदची हाक बंदला संमिश्र प्रतिसाद। बुधगाव पंचायत समितीचे शिवसेना सदस्य पांडुरंग इंगळे यांचे सभापती आणि उपसभापती निवडणुकीस मतदानापासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने पिस्तुलाचा धाक दाखवून बुधगावमधून अपहरण केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बुधगाव बंदला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला। यावेळी शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं गावातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली। तसेच अपहरण करणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। 2 दिवसांपूर्वी पांडुरंग इंगळे यांचे रात्री अपहरण करण्यात आले। मिरज पंचायत समिती सभापती उपसभापती निवड होताच त्यांची सुटका करण्यात आली। इंगळे यांना या निवडीपासून वंचित ठेवण्यासाठी त्यांचे अपहरण करण्यात आले। या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तसेच अपहरण घटनेचा निषेध म्हणून सदर लोकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बुधगाव, कावजी खोतवाडी, बिसूर, वाजेगाव या गावात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली होती। बुधगावमध्ये शिवसेना शिंदे पक्ष जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, रामदास पाटील, सतीश मस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। बंदामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं बुधगावमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आमचे शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य श्री पांडुरंग कृष्णा इंगळे तात्या यांचं पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्या आदल्या दिवशी अपहरण झालं आणि ते अपहरण झाल्यामुळं आम्हाला त्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना आमचा भाग घेता आला नाही। त्यामुळं त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून वंचित ठेवलं गेलं, जाणीवपूर्वक जबरदस्तीनं पिस्तूल लावून डोक्याला। याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बुधगावातल्या लोकांनी, बुधगाव बिसूर या पंचकृषीतल्या सगळ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्तपणानं बंद ठेवलेलं। हा बुधगाव परिसराचा अपमान आहे की अशा प्रकारची गुंडगिरी करून, दहशत करून ही निवडणूक या ठिकाणी काँग्रेसनं, राष्ट्रवादींनी जिंकलेली आहे आणि म्हणून ही बेकायदेशीर निवडणूक आहे। म्हणून आमची मागणी आहे की आमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा देणार होतो आणि भारतीय जनता पार्टीचा सभापती आणि उपसभापती आमचं त्या ठिकाणी निवडून येणार होते, परंतु ते तसं ठरलंही होतं, होणारही होतं, परंतु आमच्या सदस्याला नेल्यामुळं ते घडलं नाही। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करणार आहे की 10 तारखेला झालेली सभापती उपसभापतीची निवडणूक ही बेकायदेशीर आहे, ती रद्द करा, ताबडतोब रद्द करा। आणि ज्या गुंडांनी तात्यांना पळवून नेलं, त्यांना मारहाण केली, त्यांना जीव मारण्याची धमकी दिली, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देणार आहे। त्या सभापती उपसभापती निवडीच्या संदर्भात आमचे भाजपबरोबर युती करून सभापती उपसभापती आमचं निवड करायचं आमचं ठरलेलं असताना माझं त्याच्या आदल्या दिवशी मला धाक दाखवून, पिस्तूल दाखवून माझं अपहरण केलं गेलं। त्या बाबतीत मला कोणत्याही परिस्थितीत मला न्याय मिळालाच पाहिजे आणि हा धाक दाखवून ही बिहारसारखी परिस्थितीने करून ठेवलेली आहे। तर माझ्यासारख्या एक जबाबदार व्यक्तीला असं होत असेल तर सामान्यांची काय गत असेल अशी परिस्थिती झालेली आहे। तर हा आणि ह्या गोष्टीचा तिने वापर करून मला मतापासून, माझ्या मतदानापासून वंचित ठेवलं, एक पवित्र कामापासून मला तिने वंचित ठेवलं। त्याबद्दल कुठल्याही परिस्थितीत बुधगाव गणातून मी निवडून आलेलो असताना माझ्या बुधगाव गणातून सगळ्या सर्व ग्रामस्थांचा, माझा मतदानाचा, मायबाप जनतेने मला आशीर्वाद दिलेला असताना त्यांचा हा अपमान झालेला आहे। त्या अपमानाची फेड मी कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय मी गप बसणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत यांनी मला जो त्रास दिला किंवा धाक दाखवून मला अपहरण केलं त्यासाठी मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सर्वांना सांगून त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि बुधगाववर आणि माझ्या परिसरावर जो अन्याय झाला आहे त्यासाठी मी कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही। आणि माझ्याचा जो विश्वास ठेवला जनतेने आणि माझ्याबद्दलची परत नंतर चिकलपेक चालू केली, मॅनेज झाले असतील, असं अमुक रक्कम घेतली असेल ते असेल, तर मी जनतेला किंवा सगळ्यांना ठणकावून सांगेन, जनतेला आदराने सांगेन, इतरांना ठणकावून सांगेन। मी कुठल्याही आमिषाला बळी पडणारा माणूस आहे
जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी तडाजून कुठल्याही परिस्थितीत देणार नाही. आणि याची आणि कोणत्याच या सभागृहात कोणत्या माझ्या मायबाप जनतेने मला विश्वास ठेवला आहे त्यांच्यासाठी मी अजिबात कमी पडणार नाही. त्यांच्या विश्वासाला धक्का लावून देणार नाही. त्यांच्यासाठी मी अविरत काम करणार आहे. आणि त्यांनी दिलेलं मतदान त्यांना अतिशय महत्त्वाचं एक पवित्र असं वाटल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.